नामाची आबळे नभिव सर्वथा, नामाची आबळे नभिव सर्वथा, कळी काळाचा माथा सोटे मारू, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊने नाचुरंगी, सुखाचा सोहळा करुणे दिवाळी, सुखाचा सोहळा करुणे दिवाळी, प्रेमे वनमाळे चित्ते धरू, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊने नाचुरंगी, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्तिदारा उळंगते, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊने नाचुरंगी, विठ्ठल नभिव सर्वथा, कळी काळाचा माथा सोटे मारू, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊने नाचुरंगी, देवादी देवा जगत्रया जीवा, देवादी देवा जगत्रया जीवा, आदि देवा जगत्रया जीवा, आदि देवा जगत्रया जीवा, हरि अशी केशवा विनंती माझे, केशवा विनंती माझे, हरि केशवा विनंती माझे, आदिवाणी तुझे वर्णी गुण, आदिवाणी तुझे वर्णी गुण, आदिवाणी तुझे वर्णी गुण नाम, आदिवाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, महायोग पीठे तटे भीम रत्यावरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता नामाची बळे नभिव सर्वता, कळी काळाचा माथा सोटे मारू, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊने नाचुरंग. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत शिरोमणी सावता महाराज यांचा हा 4 चरणाचा नामाचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. आपल्याला कल्पना आहे सालाबाप्रमाणे आजच्या कार्यक्रमाबद्दल परिहार देणं थोडंसं वक्त्याचं कर्तव्य आहे. सालाबाप्रमाणे गेली किती 27 वर्ष झाली, हे 27वं वर्ष आहे आणि अशा पद्धतीने एक ठिकाणी अगदी गणपती बाप्पाच्या या मंदिरामध्ये प्रांगणामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. कोणत्या गावामध्ये हे आंबेस्त्यामध्ये, आणि आंबेस्त्यामध्ये पहिलीच वेळ आली तशी इथं भावे घर इथं याच्यापर्यंत येण्याचा हे आला, पण ते सांगतात ना डोंगरीच्या आवळेनं समुद्राचं मीठ कधीतरी एकत्र येते. त्या पद्धतीने आमच्या रवींद्र भोईरने या ठिकाणी आम्हाला तुमचं दर्शन घडवलं. सज्जन हो, जगामध्ये पुष्कळ माणसं आहेत, पण तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. वेळ आली का एकमेकाच्या गाठी भेटी होतात, दगडाची भेट, माणसाची भेट होते. अशा पद्धतीने हा योग आला आणि अशा पद्धतीने आज पहिलाच दिवस आहे आणि म्हणून नामाचं महत्त्व सांगणारा हा अभंग घेतलेला आहे. सज्जनो, अशा पद्धतीने आपण सप्ते का करतोय, प्रवचन कीर्तन का करतोय. पूर्वी काय आमच्या याच्यामध्ये तर अक्षरशः नव्हतं. आता तुम्ही गाणारे तरी चांगले येतात, म्हणजे आम्हाला कधी काय स्वर नव्हता किंवा नाही, पण अजूनही तशी. तेव्हा आम्ही गायकांना कधी पण म्हणतो गंधर्वांना का आम्हाला जरा सांभाळून घ्या, कारण कधी अशा पद्धतीने बोलण्याचा एवढा काही हे नाही, स्वर नव्हता, काय नाही, ताल सूर काही नव्हता. आम्हाला शिकवणारे तसे वैकुंठवासी प्रभाकर महाराज मांजरेकर रत्नागिरी. पण आमच्या भाग्यामध्ये मुंबईला आले ना, मुंबईवरून वैतरणा या ठिकाणी आले. संत महात्मे जन्माला येतात कोणा, देवकीने वाहिला यशोदेने पाळला ना, पांडवांचा बंधूजन. माणूस जन्माला येतो कुठं, तो वाढतो कुठं, खातो पितो कुठं ना, काम करायला कोणाचं जातो. संत महात्मे बघा आणायला कुठे रत्नागिरीमध्ये आले जन्माला, नोकरी करायला इकडे आले, पण भाग्य आमचं उजळलेले भाग्य आता अवघे चिंता भारले. खेड्यापाड्यामध्ये या महात्म्याने पायी फिरावं, सगळ्यांना एकत्र करावं, कारण कुत्र्याला गती आवडत नाही, माणसाला प्रगती आवडत नाही, संत महात्म्यांना आत्मगती आवडत नाही. विठ्ठल जन्म देखवे डोळा येतो कळवळा, म्हणून संत महात्म्यांना कधी पण कळवळा. अरे स्वतः तरल नव्हे ते नवल खुळे उद्धरेलं सर्वांची. तर अरे जगाला तर पण कोणी जगतो, त्याच्यामध्ये काय नवल आहे नाही का.
आपले पाखरं बागा घरट्यामध्ये इथं राहतात, त्यांचा प्रपंच आहे. नाहीतरी काय थोडी स्वान सुकरे बापुडे कुत्री मांजरं देखील त्यांचा परिवार आहे, पोरं बाळं त्यांची आहेत. आपण तर बुद्धिमान आहोत. मनुष्य जात सगळं स्वभावता वजनशील झाले असे केवळ माझ्या टाई. मनुष्य प्राणी तर हा बुद्धिमान आहे. आणि ते जर आडाने पण देवाने त्यांची चोच दिल्या, त्याला चारा दिला, ईश्वराने सगळ्याची व्यवस्था केली. जेणे हे विश्व निर्मिले मर्षे देवा ते संस्थापिले की स्वर्गात ते धरले सत्ता मात्रे आपुल्या. ईश्वराने सगळ्यांची व्यवस्था केली. हे जे सर्व निर्माण केले त्या ईश्वराला, त्या म्हणून त्याचं त्या देवाचे ऋण आहेत, आईवडिलांचे ऋण आहेत, संतांचे ऋण, सगळ्यांचे ऋण घेऊन आम्ही जन्माला आलोय. आणि म्हणूनच अशा पद्धतीने आज हे कार्यक्रम घडणं ही जबाबदारी तुमची आमच्यावर आहे. तुम्ही का आम्हीच का आमका येत नाही, तुमच्यावर आहे ना. तुम्ही सांगा माझं काय भाग्येश्वराने मला बुद्धी दिली का त्या प्रांगणामध्ये या मंडपामध्ये मी येतोय. बरं का, इथं येण्याकरता जन्मांतरीची असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्रेलच रामाचे. भगवंताचं नामस्मरण येण्याकरता मुखामध्ये अनंत जन्माची पुण्याई लागते. या धर्म मंडपात येण्याकरता सुद्धा पुण्याई लागते. तसा माणूस कधी येत नाही. आज आपण पुण्यवानात का या ठिकाणी आलो, आपल्याला भगवंताने बुद्धी दिली. त्या बुद्धीचं भगवंताचे आपल्याला आभार मानले पाहिजेत. म्हणून सप्ते का करतोय? सप्ते आज माणूस दिशाहीन झालेला आहे, त्याला समजत नाही. विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू, गोड विषय तो गोड जीवाशी झाला. जीवाला चांगली गोष्ट आवडत नाही. आज जरी सप्ते चालेल, माणूस परिस्थिती चांगली पण मनस्थिती चांगली नाही. आजचा माणूस सुखी आहे पण समाधानी नाही. प्रत्येकाला विचारा काय कमी दिलं आपल्याला? घरदार गुरंढोरं सगळं काय दिलं, घरदारं दिलेत, चांगले गाव आहेत, मंदिरं चांगली येतात, पण जगण्याचं सूत्र तुम्हा आम्हाला जमलेलं नाही. कसं राहावं आणि कसं काय संत महात्म्याकडून शिकावं. आपला स्वतःचा देह जाळून संसाराच्या नावे घालून या शून्यानं वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने या ढवळीला जग चुकविला लाग कळी काळाचा. म्हणजे काळाच्याही माथ्यावर पाठ ठेवून आपल्या संसाराकडे लक्ष दिलं नाही. त्याने माझा संसार मोठा करा का लहान करा, कसाही करा तरी तो दुःख देणार आहे हे त्यांना त्यावेळेस समजलं. आणि म्हणून त्याने त्याच्यावर लाथ मारली. संसारी सुख जोडे तरी का शेवी ते गिरीकडे प्रपंच टाकून गेले. थोडे ते काय वेडे म्हणावे, राज्य टाकून गेले. ते त्याला काय वेडे म्हणायचं? जर त्याच्यामध्ये सुख असतं ते सावध झाले त्या वेळेला आणि त्याच वेळेला लाथ मारली आणि बाहेर पडले. लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, हे लाथाडीला संसार केला षडहुर मेचा मार, केला षडहुर मेचा मार. लाथाडीला संसार, लाथाडीला संसार. संसारावर लाथ मारली आणि बाहेर पडले. ते वेळेस सावध झाले. आणि हे माणसाला जमलं पाहिजे. संत महात्म्याने अशा पद्धतीने आले. आमचे बाबा त्या ठिकाणी आले. वैतरण्याला 18 वर्ष सत्ता केला आणि त्या गुरुकुलामध्ये 18-20 वर्ष आम्ही घालवली. आजचा मालकरी जर झाला तर तो लगेच व्यासपीठाकडे येतो. तो गुरुकुलामध्ये जात नाही, काय करत नाही, जप नाही, तप नाही, काहीच नाही, साधना करीत नाही. आणि डायरेक्ट लोक येतो त्याला त्याची काय अनुभूती येणार आहे. सज्जन हो, त्या बाबाने त्यावेळेला आपल्या स्वतःच्या कुटुंबाला बाजूला करावं आणि आम्हाला मुलं म्हणून आम्हाला पुढे घ्यावं. या अशा पद्धतीने व्यासपीठावर उभं करावं आणि आम्हाला बोलायला लावं. काय त्यांची कृपा. आई वडील देखील जे करत नाही ते संत महात्मे करतात. आणि त्या संत महात्म्याचे त्यांचे उपकार आपण कधी विसरू शकत नाही. त्यांनी आता केलं ना, आम्ही येतो आमचा स्वतःचा मोठेपणा आम्ही इथे येऊन सांगतोय. मी कीर्तकार, मी प्रवचनकार आहे. पण या व्यासपीठावर येण्याकरता माझ्या आजोबांची, आईवडिलांची, संत महात्म्यांची, किती जणांची मला ती संगत लाभली की या व्यासपीठाकडे आलो. मी स्वतःने अनेकांचे उपकार आहेत या व्यासपीठाकडे आणलं. किती त्यांनी मदत केली, चांगले विचार दिले, विचारधारणा दिली आणि म्हणूनच या व्यासपीठापर्यंत आलो. अशा पद्धतीने या प्रांगणामध्ये आपण येतोय. हे देखील देवाची कृपा आहे, संतांची कृपा आहे, गुरुची कृपा आहे. जीवनामध्ये गुरुकृपा मिळायला पाहिजे. गुरु आपल्याला जीवनामध्ये मिळाला. अनन्य चिंतन तुम्हा हे जनापरिपासते तेशाभि नित्ययुक्तानाम योगक्षेम व्हाव्यम. आपण अनन्य भावाने त्या देवाला किंवा संतांना शरण गेलं पाहिजे. शरणागती जर पत्रली तर आपल्याला वर्म सापडला नाही. वर्म सापडलं पाहिजे. ते वर्म सापडण्याकरता संत महात्म्याच्या गुरुकुलामध्ये गेलं पाहिजे. प्रत्येक माणसाला संत महात्म्याला त्यांनी कोणाला तरी शरण गेले आणि मगच त्यांनी खरे मार्ग दाखवला, आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून दिली. तसं पाहायला गेला तर जीव हा देवाचा अंश, ममांश जीवलोके. जीवपुता सनातना मनस श्रेष्ठाने इंद्रिय आणि प्रकृती स्थानम करचते. जीव हा देवाचा अंश आहे. पण देवाला त्याने आपल्या स्वरूपाला सोडलं आणि म्हणून जीव आला आणि जीव म्हणून संज्ञा हे त्याला प्राप्त झाली. अनंत अशा पद्धतीने जन्म घेत गेला. हा संसार नाही मोडका तोडका, जन्म मरणाचा हा संसार आहे. आणि तो संसार जाण्याकरता याच्याकरता संत महात्म्याने सांगितलं, बाबा भोगामध्ये अडकू नका.
जामातो जठरो जाया जात वेदो जलाशया 5 गोष्टी जीवनामध्ये कधी संपत नाही. जावयाला किती दिलं तरी पण म्हणजे मला तरी पण माझं कधी समाधान झालं नाही. जठरो म्हणजे पोटामध्ये किती टाकलं तरी माझं कधी पोट भरलं नाही. जाया म्हणजे स्त्रीला किती आणून दिलं बरं का नवरात्रीमध्ये तरी पण ती 9 दिवस ही 9 रंगाची पाहिजे. म्हणजे जरी आहेत कपाटा भरलेला तरी देखील त्यांना पाहिजे. आमच्याकडचं बोलतो हो का नाही तर तुम्ही सांगलं कदा काळी तुम्ही इथं आलात नाही एकमेकांचे हे करता अजिबात नाही. ते म्हणतात त्या जीवनामध्ये ह्या 5 गोष्टीत कधी संपत नाही. किती आणून दिल्या तरी अग्नीमध्ये किती लाकडं टाकली तरी अग्नी कधी म्हणत नाही की बाबा बस झालं ना आता नाही का. त्याच पद्धतीने समुद्रामध्ये किती नद्या भरून गेल्या समुद्र कधी म्हणत नाही. जेवढं आलं तेवढा गडप करतो. जीवनामध्ये आपण देखील भोगाच्या अधीन गेलेलो आहे. संपूर्ण जेवढे भोग मिळाले तेवढं तो भोगतो. भोगणारे निघून जातात भोग तसेच असतात. विठ्ठल विषय सेवेता कोण तृप्त झाला विषय सेविता कोण तृप्त झाला हे नरेने मला अग्नी कोठे नरेने मला अग्नी कोठे नरेने मला अग्नी कोठे. इंधने म्हणजे लाकडं किती टाकली तरी कुठं तो विसतो का उलट अजून अजून पेट घेतो. त्या पद्धतीने या विषयामध्ये आवर्त्यामध्ये तुम्ही आम्ही पडलेलो आहोत. आणि रात्रंदिवस तेच हे करतो. त्याच्यामध्ये जीवाला कधी सुख समाधान मिळत नाही. जीव हा देवाच आहे परंतु त्याने आपल्या स्वरूपाला सोडलं म्हणून जीव ही संज्ञा त्याला प्राप्त झाली. विषयामध्ये आवर्तेमध्ये पडला आणि म्हणून विषयाचा फडी पाडू गोड परमार्थ त्याला कडू लागायला लागला. मासे विकणारे बाया जसे याच्यामध्ये जातात बाजारामध्ये जातात आणि मासे विकून यावा आणि रात्र पडावी. नदीच्या याला आता भरपूर पाऊस पडून ना नदीला पूर यावा. आता आपण काही घरी जाऊ शकत नाही म्हणून शेजारी घर होतं. त्यानं विचारलं बाबा आजची रात्र तिथं राहू का. त्याने विचारलं बाबा गृहस्थ आश्रमाचा धर्म आहे आलेल्याला पाणी देणं भुकेल्याला घासभर अन्न देणं आणि कदाचित वाट सुरू असेल तर त्याला कुठेतरी रात्रभर विसावा देणं. हे घर आपलं नाही हे कोणाचं आहे नाही का. गृहस्थ आश्रम सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे पण कधी इतरांना जेव्हा आश्रय देईल तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. परंतु देखील त्याने विचारलं राहू का इथं तर म्हणे का राहणार नाही रात्रभर पोरं आलेले रात्र पडलेले सकाळी जा. राहिले त्या बरं का. कोण राहिले तिथं कोण राहिलं. मासे विकणाऱ्या बायात पाट्या घेऊन आल्या तिथं गेल्या पण ते घर माळ्याचं होतं. कशाचं होतं माळ्याचं घर. माळ्याच्या घरी काय असतं काय असतात फुलं असतात. दुर्गंध येतो का त्याचा काय येतो सुगंध. मग सुगंध येत होता परंतु या बायांना झोप काही येत नाही. वाटण तेवढं झालं 11 वाजले 12 तेवढं काय होतं जवळचं ते खाल्लं पण झोप काही येणार. का झोप येत नाही. त्या फुलांचा सगळा सुगंध जो याचा तो काही त्यांना सहन होत नाही. बरं फुलं चांगली का वाईट सुगंध तो चांगला का वाईट चांगला होता तरी देखील त्यांना ती झोप येत नाही. काय करावं असे तळमळ लागली. एक तर थांबलो नसतं तो बरं झालं असतं. माशाच्या पाट्यात घेतल्या अशा कुठं तोंडावर मग कुठं झोप लागली. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोड जीवाशी जा. विठ्ठल विठ्ठल फुलामध्ये सुगंध आहे पण फुलाला त्याची किंमत नाही. त्याची किंमत भ्रमराला आहे. शिंपल्यामध्ये मोती त्याचं किंमत त्या शिंपल्याला नाही ती रसिकाला आहे. स्तनामध्ये दूध आहे आईला त्याची किंमत नाही त्याची किंमत बाळाला आहे. मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी बसते त्याची किंमत त्या मृगाला नाही. भटकत असतो त्याच्याच जवळ असतो तरी देखील त्याचा तपास नाही. तो वनवन जंगल फिरकत जाय सबके हृदय में राम वसत है लेकिन मूर्ख नाही समजा. कबीर महाराज सांगतात सुगंध त्याच्या जवळ आहे तरी देखील त्याला समजत नाही. ही अवस्था कोणाची झाली जीवाची अवस्था झाली. विठ्ठल माऊली म्हणतात पहा हे पहा दूध पवित्र आणि गोडू पहा शित्वचेची या पदरा आडू परिते वेरुणे गोचडू अशुद्ध कान शिवी का कमळ कंद आणि दरदुरे नांद लुक एकुची घरी परी पराग शेवीचे भ्रमरी हे चिकलचे उरे नाही का कानी दैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या ते सत्रवरी ते आता बैसने उपवास करीत दरिद्रे तैसा हृदयामध्ये मी म्हणजे जवळ आहे ते सुख. घरामध्ये वस्तू अंगणामध्ये किती शोधली तर ते मिळणार नाही. आपण अंतर्मुख झाला पाहिजे. आजचा माणूस अंतर्मुख होत नाही. फक्त श्रवण भक्ती करतो. 4 टप्पे जीवनाचे आहेत.
पहिला म्हणजे श्रवण केल्यानंतर मनन केलं पाहिजे. गाय बघा चरून आली, गोठ्यामध्ये बसली का गपची बसते का ती? काय करते ती? काय करते? जे चरून आले ते एक एक घास काढताना त्याचा रंबत करते. त्याला काय म्हणतो आपण? गावठी भाषेमध्ये त्याला वाघोळ किंवा रवत अशा पद्धतीने म्हणतो. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. व्यर्थ कथा चांदी मार्ग, व्यर्थ कथा चांदी मार्ग, व्यर्थ कथा चांदी मार्ग. जयराम महाराज स्पष्ट तेच ना, त्यांनी प्रमाण दिलं. वय झालंय पण बोलण्याचा प्रयत्न करतात का आतली जी आहे ते त्यांना गप्प बसून देत नाही. बरं का, प्रेम हे आतमध्ये असतंय. तुम्ही किती याच्याने गाता भाग नाही, पण देवाला आवडते ते प्रेम आवडतंय. अंतरीची घेतो गोड पाही जोडी भावाची. देवाला प्रेम आवडतंय. बाकी काही होणं, आनंद पाहिजे आपल्यामध्ये, प्रेम पाहिजे. चुकी झाली तरी देव काही तिकडे बघत नाही कधी, पण प्रेम पाहिजे. प्रेमाने करा परमार्थ, एकमेकाला प्रेम द्या. माणसामध्ये देवाला बघा, माणूसच देव आहे. पण आज माणसाला माणसामध्ये माणूस देवत नाही, मंदिरामध्ये जातो देवाला बघायला. आधी माणसातल्या देवाला बघा, मग देवळातल्या देवाची किंमत तुम्हाला समजेल. एकनाथ महाराजांना त्यांना गाढवामध्ये दिसला, आमच्या सावतवाला आमच्या सगळ्या मळ्यामध्ये दिसला, सगळं काही दिसला. आम्हाला तो देखील दिसाला तायाने. देव म्हणतात बाकीचा काही नको, फक्त द्यायचं थोडं प्रेमाचा भुकेला हात. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. नाथ महाराज सांगतात प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमे विना नाही समाधान. बाकीचं काही देऊ नका. नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. नका दूध देऊ, ताक तरी द्या. नका ताक देऊ, पाणी तरी द्या. नका पाणी देऊ, पण गोड तर बोला. विठ्ठल विठ्ठल गोड बोलतात नाही. जीवनामध्ये कधी सांगत असतो पाणी, नाणे आणि वाणी, तीन गोष्टी सांभाळा. काय सांभाळा? आहे का बरोबर पाणी तुम्हाला? मग आमचा पण विचार करा, कसंही त्याचा वापर करू नका. बरं का, आमचं भातसा धरण अगदी उशाल आहे, पण नाही आम्हाला अजून परत पाणी मिळालं. जलस्वराज्य इकडे तिकडे झाली, पाणी आहे ते कसंही वापरतात, किती वाहून जातंय. आता आम्ही बघितलं तांचाचं पाणी चाललं, किती सांडतंय, किती जातंय. पाण्याचे महत्त्व गांधीजी जेव्हा घ्यायला प्यायला, थोडंफार पिलं का राहिलेलं पाणी एखाद्या झाडावर टाकायचं, वाया जाऊ देत नव्हते. तुझ्या समजायचं ना, एक एक भगवंताने निर्माण केले, पाणी निर्माण नाही केलं. म्हणून समुद्र एवढं मोठं होऊन खारट होण्यापेक्षा लहान होऊन एखादा झरा झाला तर दुसऱ्याची ताण तरी भागवता येते. बरं का, बरं का. आणि त्याच पद्धतीने श्रीमंत होऊन संसारी होण्यापेक्षा जर तुम्ही भिकारी होऊन जर वारकरी झालेत ना, तर देखील चांगला. विठ्ठल आणि म्हणून अशा पद्धतीने जो परमार्थ करू तो प्रेमाने केला पाहिजे. संसारामध्ये आपण पाहिले का पडलेली माणसं एकमेकाशी आज हे करून बसले. सप्ते झालेले, एक एक सप्त्याचे 2-2 सप्ते होत चालले. दिंड्याच्या 2-2, 3-3 दिंड्या व्हायला लागल्या. आमचा परमार्थ आहे द्वैताची झाडं नाही, गुरुविना ज्ञान त्याकाचे कीर्तन घडेल ना. मी हा बोलण्याचा माझा अधिकार नाही, पण पाहायला मिळते वस्तुस्थिती आहे. असं व्हायला नकोय. एकमेकाला प्रेमाने राहा. काळाची गरज आहे. वारकरी सगळ्यांनी एकत्र राहिले. मेळविले मांदे वैष्णवाची, मेळविले मांदे वैष्णवाची, मेळविले मांदे वैष्णवाची, घातली मुक्तीची गवाती, जयाने घातली मुक्तीची गवाती, जयाने घातली मुक्तीची गवाती, मेळविले मांदे वैष्णवाची, मिळविली माझी वैष्णवाची, मिळविली माझी वैष्णवाची. सगळ्यांना वैष्णवांना एकत्र केलं. कोणत्या जाती धर्माचा बघितला नाही, सगळे संत एकत्र आले आणि ताकद निर्माण केली. आज हे लोक एकत्र यायला नाही, एकत्र येतात. मन कुठे एकत्र येतात? अरे गर्दी होती का? फार गर्दी ना, मंडपात जागा नव्हती. पण एकच आहे मन तिकडे, तर त्याचं एक ते काही जमत नाही. माणसं एकत्र येतात, मन एकत्र येत नाही. आणि मनाची गरज आहे. परमार्थ करण्याकरता मनाची गरज, परमार्थ करण्याकरता चित्ताची गरज. बरं का, परमार्थ करण्याकरता देहाची काय, या गोष्टीची गरज. आपण तो मनापासून ऐकलं पाहिजे.
म्हणून तर समर्थ रामदासाने 205 अभंग केले. कशाचे? मनाचे श्लोक केले. मनाला उपदेश केला, लोक ऐकायला नाही तेव्हा तयार. म्हणून मनाला संत महात्म्याने मनाला बोध केला पाहिजे, मनुष्य अंतर्मुख झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ व्यासपीठ असेल तर हे व्यासपीठ आहे. काय आहे? इथं येऊन कसं पण बोलायचं नाही, आम्हाला बंधन आहे. आम्हाला संत महात्म्याने त्याला हे घातलेलं आहे, सगुण चरित्र परमपवित्र सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगे देवासन्निध सुखे डोलावे, भक्ती विरहित इतर गोष्टी कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराव्या. इथं येऊन काही पण बोलायचं नाही. आमची जनाबाई म्हणते, ऐसा कीर्तन महिमा सर्व माझी वरिष्ठ, आणि जड मूढ भाविका केली सोपी पाय वाटत. जनाबाई म्हणते सगळं मध्ये व्यासपीठ मोठं आहे. म्हणून इथं येताना देखील विचार करून येताना मोजून मापून बोललं पाहिजे. विठ्ठल माऊली सांगते तुम्ही कसं बोला, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ. तर शब्द कैसे? आम्हा घरी धन शब्दाची तरत नाही, शब्दाची येत नाही शस्त्र करू, शब्दाची आमच्या जीवाच्या जीवन, शब्द वाटू धनजन लोका. आम्ही काय शब्द हा कसा आहे? व्यापक आहे नाही का? ओंकारापासून जग आकाश तयार झालं, आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून तेज निर्माण झालं, तेजापासून पाणी निर्माण, पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. हे पंचमहाभूत त्याच्यापासून निर्माण झाले. ईश्वराने ताब्यात ठेवले, न वागणारे एकत्र, पण त्यांना नांदवलं त्याला देव सांगतात. ज्याजवळ सत्ता आहे, ऐश्वर्य आणि उदारता आहे त्याला देव म्हणतात. जो षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, यशस्वी आमदार आहे, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुण वसती गुरु वसती, तो भगवंतो, त्याला देव सांगतात. आणि माणसाला या जीवाला गरज आहे. जीवाने जीवाकडे जाऊन त्याला कधी पण त्याचं समाधान होणार नाही. त्याने कोणाकडे गेलं पाहिजे? देवाकडे गेलं पाहिजे, संताकडे गेलं पाहिजे. आणि म्हणूनच संत महात्म्याने या ठिकाणी जागृती केली. तुम्हा आम्हाला जाग करण्याचा प्रयत्न केला. उठा जागे वारे आता, जागे वारे आता, उठा जागे वारे आता, हे स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, हे भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे विजुना, सुखवी व्यथा जागृत करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक माणूस का झोपलेलं आहे, रात्रंदिवस कधी एकही सप्ताह टाकी चुकीत नाही, काय नाही. तरी तुम्ही म्हणता का तुम्हाला जागृती नाही? जागृती म्हणजे आपण जागृत, आपण काय केलं, कशा करता आलो, कुठून आलो, कशा करता आलो, आपल्याला करायचं काय, आपण माणूस आहोत का कोण आहोत त्याची ओळख केली पाहिजे. आणि ओळख करण्याकरता सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. ज्ञानोबराने एवढा मोठा ग्रंथ केला पण स्वतःचं काही सांगितलं नाही, सगळं वाखाणलं, ते आपल्या गुरुबद्दल वर्णन केलं. आज आम्ही कुठे गेलो तर स्वतःचा मोठेपणा आम्ही सांगतोय. आम्ही असे आहोत, तसे कीर्तनकार आहोत, आम्ही अमुक आहोत. त्याने आपल्या मुखाने नाही सांगितलं, आमच्या ज्ञानोबराने सांगितलं. आपल्या माऊलीने वर्णन करताना तैसा मजा हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष वाटत्या तरी नाही का. आता हृदय आपले चौफाळून या भले वरी भैसव पावले श्री गुरूंची, किंवा ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु रूपे. आता मी जे काय झालं सगळं श्रेय गुरुकडे दिलेलं आहे. आपण देखील सर्व श्रेय मी जे काही करतो ना, देवा तुम्हाला बुद्धी दिली, माझं काय नाही. समर्पण करा आपलं कर्म त्याला, काही आपल्याकडे येणार नाही. हे माणसाला जमलं पाहिजे. पण आज मनुष्य देवाला मानतही नाही, जाणतही नाही. बरं का, काही मानतात तर जाणत नाही, आणि काही जाणतात आणि मानतात ते म्हणजे संत असतात. बरं का, इथं आलेला 4 प्रकार पडतात. एकाचा स्वार्थपणे परार्थपणे. 4 टप्पे बघा जीवनाचे, ऐका जरा चांगले. जो जीव करतो त्याच्यामध्ये स्वार्थपणे परार्थपणे करतो, त्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ असला पाहिजे. जे करतोय ते नको परोपकार, स्वार्थ तर असला पाहिजे. स्वार्थपणे परोपकारही घडत नाही. असा कोणता प्राणी आहे? पतंग बघा दिव्यावर, पतंगा नावडे ज्योती, खद्दोता नावडे गबसते, टिटुंबुने आपांपती वैरी केला. पतंग बघा दिव्यावर झप घेतो, दिवा विजवतो, स्वतः मरून पडतो. काय त्याचा स्वार्थ आहे?
जीवाबद्दल बोलतो, जीव कसा येतो नाही का? किंवा टिटवी बघा, ती पिलं त्याच्या ठेवते, तिला वाटलं का समुद्राने नेले आणि मग ती टिटवी काय करते, तो समुद्र उपसण्याचा प्रयत्न करते. कोणावर राग काढते? त्या समुद्रावर राग काढते. त्या पद्धतीने स्वार्थ नाही आणि परत दुसरा आहे तो फक्त स्वार्थ. फक्त माझा मला त्या इतरांची गरज नाही. सुखा समाधाने बंगला बांधायचा आणि अगदी सुखा समाधानाने जगायचं, असं संत महात्मांच्या जवळ काही नव्हतं का? नाथ महाराज एवढे श्रीमंत, कोणाची श्रीमंती नव्हती. तुकोबारा एवढे श्रीमंत, कोणाची श्रीमंती नव्हती. आणि आजही त्यांची चंद्र सूर्य आहे त्याजवळ श्रीमंती. आपलं कधी वर्णन केलंय का? तुकोबारांचं एवढी वर्ष झाली, नात्याचे होते काय? आपले नातेगोत्याचे कोणी होते? आपल्या आजोपंजोबाचं नाव येत नाही, पण संतांचं नाव आज आहे. कारण का? आपल्यासाठी नाही केलं, संपूर्ण जीवन जगाच्या कल्याणा संतांच्या बुद्धी देवकाच्या भीती परोपकार आहे. समुद्र नदी नो हे पैगा, समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, आशा म्हणून ये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, हे संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. समुद्राला नदी म्हणता येईल आणि शिवलिंग आहे त्याला पाषाण म्हणता येईल, दगड म्हणता येईल. संत त्या पद्धतीने असतात. माणसं तुमच्या आमच्यासारखे असतात, पण संतांची कधी ओळख येत नाही. आजही कुठेतरी विभूती लपलेल्या आहेत, त्या पुढे नाही त्या बाजूला बसलेल्या असतात. संत महात्मे त्यांना ओळखू शकत नाही. संत महात्मे असं जर बघायचं तर कदाचित डोकं टेकू, पण संत महात्मे कुठेतरी, कारण ज्ञानोबारायांनी ज्या ओव्या टाकल्यात संत कसे राहतात. वाचस पतीचे निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, तरी वेडी या माझे दडे आवडोनी, चातुर्य लपवी महत्व हरवे आणि पिशाच पण मिरवे. आवडू नाही. वेड्यासारखे राहतात. वेड्यासारखे म्हणजे आपल्यासारखे असतात ते, पण कसे असतात ते? कसे असतात तर न उल्लासेने संतापे, स्थितप्रज्ञ असतात. अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा मला सांगा ना स्थितप्रज्ञ कसा असतो? तेव्हा अर्जुनाने प्रश्न केला देवाला, तेव्हा देव त्याचं उत्तर देतात. कामनांतरांतील सर्व सोडवणी जो सोय, आत्म्यांतचे आशय तुष्ट तो स्थितप्रज्ञ संयमी, न उल्लासेनं संतापे. त्याला रागाने कोणी जर स्तुती केली, भारावून जात नाही, निंदा केली, काही त्याचं वाटत नाही त्याला. विठ्ठल गणपती बाप्पाला आज माणूस खाता आस्तिक असलेला सुद्धा नास्तिक, कोणाला हे बोलू नका. वाईट कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. खाली बसलेले सुद्धा हुशार असू शकतात. मी चांगला आहे, मी मोठा आहे असं कधी स्वतःला समजू नका. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, माझ्या परत कोण येतो, थोरपणा परा सांडीजे, उत्पत्ती अवघे विसरीजे, जय जगाधा कुठे होई जे तै जवळ माझे. जो स्वतःला कमी समजतो तो लवकर माझ्या जवळ येतो. मंदिरामध्ये जशा चपला खाली ठेवणं मग देवाकडे जायचा, तसं देवाकडे जाताना, संताकडे जाताना अहंकार बाजूला ठेवायचा, मग देवाकडे जात देव संत लवकर करतात. विठ्ठल टिटवाळ्याला घेतलेली घटना, कारण गणपती बाप्पाचं मंदिर आहे. एक महादेव मोरेश्वर नावाचे गृहस्थ जंगल अधिकारी मोठे कुठे राहत होते? टिटवाळ्याला. टिटवाळ्याला कुठे राहत होते? जिथं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला राहत, पण नास्तिक होते. देवाला कधी मानत, मंदिराजवळच राहायचे. जंगल अधिकारी मोठे होते. महादेव मोरेश्वर नावाचे जोशी नावाचे गृहस्थ तिथंच राहायचे, पण कधी ते मंदिरामध्ये चुकूनही गेले नाही. प्रत्येकाला मित्र असतो. तुम्हाला आहे मित्र, मला मित्र आहे. तसा त्या साहेब होते, पण त्यांना पण मित्र होता. एक दिवस मित्र आला, साहेबांना बोलला, साहेब आज चला ना जरा मंदिरामध्ये. जा रे, मला नको सांगू, ते देवदेव तू कर, सप्त्याला तू जा, प्रवचनाला तू, मला कशाला हे सांगतो? असं कोण सांगायला लागले? ते जंगल अधिकारी सांगायला लागले, तू जातो ना देवळामध्ये? मग जातो, मला सांगू नको. पण मित्र असा हट्टी होता, बोलता तुम्हाला घेतल्याशिवाय मी जाणारच नाही. कारण मित्र कसा असू दे, त्याच्या पुढे तो साहेब काय ना काय मित्रच ते असतात. धरलं ना हाताला, आज घेतल्याशिवाय तुम्हाला जाणार नाही. धरलं साहेबांच्या हाताला, नेलं गणपती मंदिरामध्ये. फक्त पाऊल टाकलं, विश्व त्यांचे बदलले. कधी मंदिरात गेलं नाही, कधी देवदेव केला नाही, एवढं भावविश्व बदललं.
तर गणेश टाळ, गणेश दिंडी, गणेश तोंडी उच्चारा, जे गेले त्या उंबऱ्याचे परत बाहेर आले नाही. इतकं त्यांना वैराग्य निर्माण झालं. 1 वर्ष कडुलिंबाचा पाळा खाल्ला, बरं का, मौन पाळलं, त्यांना वाचा सिद्धी प्राप्त झाली, अनेकांचे आजार बरे केले. आजही त्या मंदिरामध्ये त्यांची समाधी आहे. नास्तिक, पूर्ण नास्तिक, पण आज ते आस्तिक बनले. कोणता माणूस काय बनणार आहे म्हणून आपल्याला त्याला वाईट बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. विठ्ठल आज आपण जर सोलापूरमध्ये जर गेलो तर अरणभेंडी नावाचं गाव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, आणि त्या जिल्ह्यामध्ये सावतोबा गावाचे प्रत्येक माणूस करतो, शेती करतो, वाटेल त्या करतो, आपापला व्यवसाय करतो. व्यवसाय कोणता करता? कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कोणता पण हे करा, उद्योग आपला केला पाहिजे, पण आपण ते काम करता करता आपलं कार्य देवाचं नाम केलं पाहिजे, बरं का. अशा पद्धतीने आणि त्या अरणभेंडी गावामध्ये फक्त मळा लावायचा आणि त्याच्यामध्ये आपलं ते मोठ टाकायचे, वीर असायचे, असं करायचं. पण सांगतात ना आमचे ज्ञानप्रसाद, जे जे भेटे भूत तो मानचे भगवंत. हा भक्ती योग निश्चितच आहे ना माझा. मला जे जे दिसेल ते माझी विभूती आहे. म्हणून काही मोठी माणसं काय करतात, विद्यार्थी असले तरी पाया पडायचं, न जाणं तो एखादा असला तर काय नाही मला समजत. देवा अज्ञान पण घेतलं तर देव लवकर होतो. ज्ञानाने माझं डोकं काढलं तर ज्ञानाला कधी भेटत नाही. ज्ञानाच्या ठिकाणी अहंकार होतो. देवाने त्यानं घेतलं, बोबड्या वाकड्या सुदाम्याची घेतली ना, शेंबडी लिंबडी पोरं घेतली, ज्ञानी माणसं नाही घेतली. देव जवळ जो करतो तो अज्ञानाला लवकर करतो. ज्ञानाला अहंकार होतो. नवल अहंकाराचे गोठे विशेष न लागे अज्ञानाच्या पाठे, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटे नाचवे. अहंकार सगळ्यामध्ये वाईट आहे. कोणत्या संपत्तीचा असू दे, कोणत्या याचा असू दे, पण त्याला अहंकार होतो. अहंकार माणसाला हे करतो. लौकिक फार वाईट आहे. झाड वाढलं का त्याला वाऱ्याचा धोका आहे का ना धोका त्याला, म्हणून थोडं वाढत चाललं का त्याच वेळेला त्याचा शेंडा काय करायचा, मग अशी फूट चांगली करेल. हे माणसाकरता उदाहरणं आहेत, बरं का. त्या आपली उंची लवकर वाढवायची नाही. ज्ञानाची उंची लौकिक वाढवायचं नाही. लौकिक आपल्याला काय करतो, प्रत्येक माणसाला प्रसिद्धी आहे. प्रसिद्धी नको, प्रसिद्धी फार काळ टिकत नाही, कीर्ती बाकी फार काळ टिकते, नाही का. तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आतापर्यंत जर गेले यवत चंद्रसूरी गेली, 700 वर्ष गेली, तरी देखील आज त्यांचं नाव मुखामध्ये येत आहे. कारण का, जगाकरता केलं, आपल्याकरता काही केलं नाही. विठ्ठल त्यावेळेला आपले मळा करीत असताना त्यावेळेला एक ग्रस्त आले आणि त्याने विचारलं, काय बाबा सावतोबा, अशा पद्धतीने लोक किती दिंड्या जातात, किती काय करतात, वाटेल ते करतात, तुम्ही आपला मळा सोडायला तयार नाही, बरं का. इथंच असतं काय, देव काय कळतो का नाही तुम्हाला. आपण कधी कधी म्हणतो ना, खरं आमची तो वारी कधी चुकली नाही भाऊ, एवढं वारी सारखे चालतो आपण. 1 वर्ष चुकलो ना, एवढी वर्ष झाली, बरं का. काही लोक वारी करतात, पायामध्ये चप्पल घालीत नाही, हिमालयामध्ये जातात, पण घरी आले का आपल्या आई बापाला आसूड ओढतात. काय करतात, तोंड घेतात, आपला तोंड सुख घेतात आईवडिलांच्यावर. देव करील जवळ त्यांना, जवळ करील जाऊ, कधी जवळ करणार नाही. घरची दैवत आहेत, जिवंत आहेत, गुरु हे परब्रह्म आहेत, नाही का. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव, गुरु साक्षात परब्रह्म. गुरु म्हणजे देवाचे अवतार आहे, संतांचे अवतार आहेत. विठ्ठल समजलं पाहिजे, शिष्याला गुरुचं नातं समजलं पाहिजे, नाही का. ही नाती जोपर्यंत आपल्याला समजलं नाही तोपर्यंत माणूस आपले मर्यादा ओलांडतोय. तेव्हा त्यांना विचारलं, सावतोबा काय शेतामध्येच किती काम करणार तुम्ही, कधी पंढरपूर नाही, कधी देऊ नये, लोक कुठे जाऊन राहिली, हा काही काळाची भीती आहे का नाही तुम्हाला. तर म्हणे मला नाही काळाची भीती. अभंगाचं पहिलं चरण बघा, वेळ झालेली. काळाचे बळे नामाची बळे देव सर्वथा, नामाचे बळे देव सर्वथा, नामाची बळे नामाची
सोटे मारो कलिकाळाचा माता सोटे मारो कलिकाळाचा माता सोटे मारो कलिकाळाचा माता सोटे मारो वैकुंठीचा देव आणूया कीर्तने वैकुंठीचा देव आणूया कीर्तने जेव्हा सावतोबाला सांगितलं तेव्हा सावतोबांच्या मुखातून असे शब्द निघाले. त्या काळाला आम्ही नाही घाबरत. पण आम्हीच काय, आमची गीता सांगते, ऐशी बोले गीता भागवत भागवत ऐशी बोले गीता भागवत भागवत ऐसी बोले गीता भागवत भागवत ऐसी बोले गीता भागवत हरिनाम गर्जता भय नाय चेता ऐशी बोले गीता भागवत ऐसी बोले गीता भागवत ऐशी बोले गीता भागवत ऐसी बोले गीता भागवत ऐसी बोले गीता भागवत आमची गीता भागवत की सांगते हरिनाम गर्जता भय नाही चित्ता ऐशी बोले गीता भागवत. भगवंताचं नामस्मरण जर केलं तर त्याला काय भीती. आम्हा भय चिंता नाहे धाक आम्हा भय चिंता नाहे धाक आमा भय चिंता नाही रात आमा भय चिंता नाही रात जन्म काहे एक जन्म मरण काहे एक जन्म मरण नाही जन्म मरण नाही झाला इहलोके परलोक झाला इहलोके परलोक झाला इहलोक परलोक झाला इहलोक परलोक आल्याच्या काळे का वैकुंठ 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 नाहे चिंता म्हणून काहे नाहे चिंता म्हणून नाही काहे चिंता म्हणून नाही काहे चिंता नाही नाही चिंता म्हणून नाही चिंता म्हणून नाही चिंता म्हणून नाही चिंता काळाची भीती वाटत नाही. काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राबतो मोक्ष आम्हा घरी कामारी ते होय सांगो तैशी तुका म्हणे. जिला मुक्ती म्हणतात त्याला मोक्ष म्हणता तो आमच्या घरी राबतोय. आम्हाला काळाची काय भीती. आम्ही काळाला त्याच्या माथावर कळी काढत त्याच्यावर काय करू सोटे मारू नामाचे सोटे मारू त्याला नमो आम्ही त्याला पुढे करून देणार नाही चाल करून देणार नाही. सावतोबा सांगतात आमचे माळे याचे जात आमचे माळे याचे जात आमचे माळे याचे जात आमचे माळे याचे जात शेत बागायत शेतलाऊ बागायत आमचे माळे याचे जात आमचे माळे याचे जात तुमची माळ्याची जात आहे. माळा पिकवतो प्रत्येकाच्या मध्ये होतो. वनस्पती किती प्रकारची असते काय काय लावलेलं असते. शांती शेवंते फुलेली
प्रेमे जाय जोये व्याले आमची माळे आचे जात. लसूण असते, कोथिंबीर असते, सगळं काय असतं. पाणी किती प्रकारचं असते? त्याला पाणी किती प्रकारचं असते? ऊस असते, गाजर असते, रताळू असते. मिरची कशी असते? मग पाणी त्याला तिखट आलं का? ऊस कसा असतो? गोड असतो. मग पाणी तर एकच होतं बरं का? पाणी एक, पण गुण बाकी सगळ्यांचा वेगळा. आपलं तसंच आहे. 3 गुणाची, रजगुणी, तमगुणी आणि सत्वगुणी. ज्या अंकुराने माणसाचा जन्म झाला त्याच पद्धतीने त्याची वाणी, त्याचं राहणं, त्याचं बोलणं तसं. आपण त्याला सात्विकपणा, जर त्याने आधार घेतला, नामस्मरणाचा आधार घेतला, मग बाकी त्याच्यामध्ये थोडा बदल. पण गुण कधी बदलत नाही त्याचा. मिरची ती मिरचीच आहे, तिखटच लागली बरं का? एकच पाणी गेलेले, पण ती तिखट आहे, ऊस गोड आहे बरं का? अजून काय काय आहे? कारलं कसं असतं? कारलं कडू असते. पाणी एकच तरी देखील कडू झालं. देव एकच आहे नाही का? देव कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. लसूण मिरचे कोथिंबीर अवघा झाला माझा परत पूर्वपद घ्यायचं नाही का? अशा पद्धतीने कांदा लावला, बटाटा लावला, जे काही लावलं, पण त्याच्यामध्ये मला काय दिसायला लागला? ईश्वर दिसायला लागला. जे जे भेटे तो माने जे भगवंत. मला वनस्पती जरी दिसे लावले, पण माझा विठूच त्याच्यामध्ये दिसतो, तर मी इतरकडे कशाला जाऊ? मला जर जिथं तिथं दिसतो, मला ईश्वर माझा जर, कारण सृष्टी बदलत नाही, दृष्टी बदलली पाहिजे पाहण्याची. व्यक्ती एकच असते, पण कोणाला चांगली वाटते तर कोणाला ते नाही भाऊ बरोबर नाही. व्यक्ती एक आहे, वस्तू एक आहे, पण पाहणारा बाकी तिच्यामध्ये भेद करतो. देव बाकी एक आहे. ज्याला ज्याला दिसला त्याने कसं वर्णन केलंय त्याचं? देव कसं आहे तर सगळ्यांनी देवाचं वर्णन केलंय नाही का? प्रत्येकाने केलं. जेवढे जेवढे भक्त घेतलं देवाबद्दल त्याचं वर्णन करताना त्याने देव कसा पाहिला म्हणून त्या देवाचं वर्णन केलंय. आमचे नामदेव महाराज मंदिरामध्ये जायचे. कुठे जायचे? मंदिरामध्ये. लहान असताना त्यांना वेळ लागला. काही उपस्थित ज्ञानी असतात, काही शिकून ज्ञानी होतात, पण हे उपस्थित होते. जायचे मंदिरामध्ये, देवाजवळ बसायचे. देवही गप्पी गोटी मारायचा, कारण का? अज्ञानी होते. अज्ञानी माणसाजवळ लवकर बोलतात. बघा एखादी पोरं जर आलं तर कोणाचाही पोरं असलं तरी त्याला जवळ घेतो, कारण त्याच्यामध्ये विकार नसतात. तसं नामदेव महाराज जायचं, देवाजवळ बसायचं, मंदिरामध्ये बसायचं, देवही गप्पा मारायचा. असं करता करता नामदेवाला वेळ लागला. गोनाई बोलायची. एकुलता एक पोरगा मंदिरामध्ये जातो, काम धंदा नाही, काय नाही का? सप्त्याला जातो काय ना, प्रवचनाला जातो ना, काम कोणी करायचं? असं नामदेवाला सांगत होते. म्हणून नामदेव एक दिवस ती आली गोनाईना देवाला भांडायला लागले. अरे देवा, माझ्या पोराला तू वेळ लावलंस. काय केलं? माझ्या पोराला, माझ्या नाम्याला तू वेळ लावलं. तू माझा काय दोष? तुझ्या पोराला तू अडवू नको येऊन देऊ. देव म्हणतात हा उठला का लगे येतो मंदिरामध्ये, पण भांडायला बाकी ती देवाला जायची. देव सांगायचे नामे आरकरीत जा ना, काही काम नको ना येऊ, जा ना घरी, आई सांगते. ती भांडत मला येते, तू माझ्याजवळ येतो म्हणून. आता नामदेवाला काय त्याचं वेळ होत, ज्याला वेळ आहे त्याला का बोलावं लागतंय. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो. माणसाने काय झालं पाहिजे? वेडा झाला पाहिजे. नुसती आवड नाही, आवड कोणाला निर्माण होते हे बघून वातावरण माझ्या भाऊशी पण वाटतं, पण तसं नाही. वेडा झाला पाहिजे. काय झालं पाहिजे? तुकाराम महाराजांना काय बोलत होते? वेडा बोलत होते त्यांना. वेडा तुक्या बोलत होता, ऐकतोय ना आपण. मग ते कशाने वेडे? देव वेडे होते, देवाबद्दल वेडे होते. आणि म्हणून अशा पद्धतीने जायचे. देव सांगायला लागले नाम्या तू घरी जा, तर मला तुझी आई भांडते. देवा तू मला सांगतो, मी तुझ्याकरता येतो, तुझं वेळ मला लागलंय म्हणून मी तुझ्याकडे येतो.
आणि तू मला बोलतो का तू घरी जा. आता बाकी नामदेव महाराज देवाला बोला देवा आता बाकी तू लक्षात ठेव बरं का. न जर या मंदिरातून मी गेलो तर तुझं काय होईल माहिती आहे तुला. जाईल भिवरा जाईल पुंडलिक जाईल सकळी महिमा तुझी. मी एकदा गेलो मंदिरातून तर तुझा महिमा तुला कोणी विचारणार नाही. नामदेवाला राग आला ना लगे निघालेत मंदिर सोडून ते चंद्रभागेकडे. देव म्हणतो भक्त जर नका तर मला कोण विचारेल. अरे या नामे आहे म्हणून तर मी आहे. करणे देव वेळा या सुखा कारणे देव बेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव बेडावला. या सुखा कारणे देव बेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. नावडे वैकुंठ शेषाचे शरण शेषाचे शरण. वैष्णव सदन वैष्णव सदन आवडले. देवाला वैकुंठ आवडत नाही म्हणून स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात. काय म्हणतात ते. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलो देवा जन्म मृत्यूलो देवा जन्म. स्वर्गीचे आमरे इच्छिता देवा मृत्यूलो देवा जन्म. मृत्यूलो देवा जन्म. रतनजडीचं सिंहासन आहे. ऐरावता सारखं वाहन आहे नाही का. आणि राजधानी भुवन अमरावती. मृत्यू नाही तिथं तरी देव म्हणतात नको नको हे वैकुंठ नको. आम्हाला मृत्यू लोकात झाला पाहिजे. आणि या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आली ती काय सांगतात. आम्हाला कुठे जायचं आहे. अजून गेली नाही तरी ते स्वर्गाला पोहोचवतात. आम्हाला कुठे जायचं आहे. स्वर्गाला जायचंय. आम्हाला वैकुंठाला जायचंय. तुकाराम महाराज त्या देवा ऐके ही विनंती मज नको रे ही मुक्ती तुझ्या इच्छा गते. काय पुढे हेच सुखा घरी या या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धीद्वारे करा जोडून तिष्ठ तसे. बरं का. म्हणून आम्हाला नको वैकुंठीचा वास तया सुखा हे नाश. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. आम्ही कथा गाऊ आम्ही कीर्तन करू त्याच्यामध्ये नाचू नाचू कीर्तनाचे रंगे कीर्तनाचे रंगे कीर्तनाचे रंगे कीर्तनाचे रंगे. ज्ञान दीप लावू जागे. कीर्तनाचे रंगे कीर्तनाचे कीर्तन म्हणजे नामस्मरणामध्ये. कीर्तन म्हणजे भजनच नामस्मरणच चिंतनच ध्यानच. एक शब्दाने अनेक समुद्र हे आपण वेगवेगळे त्याचं लावतोय. चिंतन देवाचं भजन नामस्मरण नाही का. आणि म्हणून काम लावावा ईश्वर भजनी क्रोध लावावा इंद्रिय दमनी लोभ असावा संतस म्हणे नामस्मरणी अट्टहास करावा नाही का. काय करायचं संतांची संगत नामस्मरणाचा अट्टहास करायचा. जसं तो पक्षी कसा पाणी पडत नाही तो अट्टहास करतो. जो परत पडत नाही तो परत कधी जमिनीचं पाणी घेत नाही तो विहिरीचं पाणी घेत नाही. काय त्याचं नाव चातक पक्षी. बरं का. त्याला पाण्याचा तोटा एवढा पडतोय तरी पण तो ओरडतोय. कशा ढगातून पडावं ना ते पडल पाणी तेव्हाच मी करेन. तसंच नामदेव महाराज गेलं स्वतः देव गेले ना नामदेवाच्या हाताला दिल्यानंतर म्हणजे आम्ही असं नको ना रे करू. बरं का. तू नसलास कारण देवाला कोणी बसवलंय भक्ताने बसवलंय. देवाला नाव रूपाला कोणी आणलंय भक्ताने आणलंय.
तेही प्राणापरवते आवडती आहे निर्देश भक्तचरित राहते प्रसव शेती असे ते भक्त आहे. त्या भक्तामुळे देव आहे आणि अशा पद्धतीने राहायला लागला. मागून ना बाकी त्याचं गोनाईने त्याचं लग्न पण करून टाकलं तरी पण तेच वेळ याचानं बसायचा. नामदेव आता लग्न झाले काहीतरी काम करायचं ना घरी तर नामदेवाचं कुठे आहे. नामदेव बाकी असा घ्यायचा ना विना घ्यायचा ना त्या महाद्वारामध्ये एकच टाळे झाले चंद्र भागे वाळवंते. एकच टाळी झाले चंद्र भागे वाळवंते. माझा ज्ञानराज गोपालाची लाया वाटे. 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कसा नाचायचा बाबा नाचतात तसा. वय झाले का नाही त्याचं कसं उड्या मारतात बघा ना. थोर सुद्धा असा उड्या मारणार नाही त्यानं तो ईश्वर नाचवतो. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटे. माझा ज्ञानदेव गोपाळांची लाया वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाच जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. सावध होई देवांश बोले कबीर. साधू या संतांनी देवाला धरले मनगटे. काय झाले म्हणून दचकले जग जेठे. ऐसा कीर्तन पुढे असं काहीतरी असा या नाम जनाबाईने वर्णन केलं देवाचे नाही का. कारण काय जनाबाईला सुद्धा वेळ होतं. जनाबाई तर नामाची दाशी होती. त्यांच्या घरी तर 14 माणसं होते. किती नामदेवाचे घरे 14 जण स्मरती हरे. 14 जण स्मरती हरे. 14 जण स्मरती हरे. नामदेवाच्या घरी 14 जण स्मरतारे. 14 जण स्मरतारे. 14 जण स्मरतारे. ना आता जर आपल्या घरामध्ये विचारा काय तुमच्या घरामध्ये नाही ना आमचा गेला ना तो एक माणूस गेलाय ना आमचा. काय म्हणतो घरामध्ये आपण कीर्तनात आमचा एक माणूस गेलाय. नामदेवाचे किती माणसं 14 माणसांचं कुटुंब देवाचं वेळ लागलेलं नाही का. राजाई गोनाई दोघी सासू सुना. राजाई गोनाई दोघी सासू सुना. दामा नामा जाना बाप लेक. दामा नामा जाना बाप लेक. किती झाली. नारा विठा गोंदा माध 4 पोत्र. जन्मले पवित्र त्याचे वंशी. किती झाले. लाडाई गोडाई साई साखराई. 4 सुना पाही नामयाच्या. लिंबाबाई लेके आऊबाई बहिणी. वेडी पिशी जणे नामयाची. एवढं मोठं 15 माणसांचं कुटुंब आणि देवाचं वेळ लागलेलं. ती का तशी राहिली का. चांगलं कुटुंब चाललं होतं नाही का. अशा पद्धतीने ते काय म्हणतात नामाची आबळ न भिऊ सर्वथा कळी काळाच्या माथा सोटे मारू. आणि मग सावतोबाला सांगितलं सावतोबा अरे या पृथ्वी तलावर आज जर खूप वैकुंठ असेल तर ते म्हणजे पंढरपूर आहे. आपण पंढरपूरला का जात नाही. ते म्हणतात मी पंढरपूरला जाणे. पंढरपूरचा देव निर्गुण निराकार असलेला भगवंत आणि मी त्या माझ्या भजनाच्या द्वारे कीर्तनाच्या द्वारे मी त्याला इथं आणि अभंगाचं दुसरं चरण. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी.
नाचो रंगे विठ्ठल गाबुने नाचो रंगे विठ्ठल गाबुने नाचो रंगे विठ्ठल गाबुने नाचो रंगे वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गाऊने नाचो रंगे विठ्ठल गाऊने नाचो रंगे विठ्ठल गाऊने नाचो रंगे विठ्ठल गाऊने नाचो रंगे वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी 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 विठ्ठल गाऊ नाचे रंगे विठ्ठल गाऊ नाचे रंगे विठ्ठल गाऊ नाचो रंगे वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गाऊने नाचो रंगे विठ्ठल गाऊने नाचो रंगे विठ्ठल गाऊने नाचो रंगे देव कुठे जाणार आहे तो वैकुंठचा पंढरपूरचा भगवंत कुठे जाणार आहे आम्ही त्याला काय करू इथपर्यंत आणू त्याला वैकुंठीचा देव आणूया कीर्तन या नामस्मरणामुळे आम्ही काय करू हा प्रश्न विचारला होता अर्जुनाने देवाला देवा तुमचा पत्ता मला सांगा ना नेमकी कुठे राहता कुठे शोधायचं तुम्हाला कारण देव तर जळीच तरी भरला रिता ठाव नाही उरला तुम्ही या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल पण देवा आम्हाला शोधायचं कुठे फक्त विचारतात देवाला तेव्हा सांगतात ते नाम वसामी वैकुंठे नाम योगी या हृदय वसे मत भक्त येत्र गायंती तत्र तिष्ठामी नाम माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदा उभा तेथे नारदा उभा तेथे नारदा उभा तेथे माझे भक्त जिथे गातात माझं नामस्मरण जिथे जातात तिथं नाही का कुठे असतो मी तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी न दिसे वरी योगी यांच्या मानसे उमरडोनी जाय परितया पाशी पांडवा मी तेथ हरबला घेऊसावा जेथ नाम घोष बरबा करीती जिथं नाम घोष चालतो तिथं मी असतो काही संशय घ्यायला जागा नाही जिथं मी आहे नामस्मरण अरे पतंगाचा दोरा जर हातात तो पतंग जाऊ दे ना कुठे गेला तरी पण पतंगाचा दोरा जर हातात आहे पतंग कुठे जाणार आहे जेव्हा नाव तुझं जर हातामध्ये जाऊन तू जाशील तरी कुठे काय विठ्ठल विठ्ठल कारण पक्षी दाणे पडले का पक्षी येतात दाणे पडले का बोलवायला लागते का फळ पिकलं का रागूला बोलवायला लागते का फळ पिकल्यावर परिपक्व झालं का रागू तो पोपट बरोबर येतो आणि त्याला चोच मारतो त्याला वेद लागतात त्याचे अंतकरण चांगलं चित्त तयार झालं का भगवंताला येऊन ये गोपाळ राय येऊन गोपाळ राय येऊन गोपाळ राय तुका म्हणे चित्त करारे निर्मल म्हणे चित्त करारे निर्मळ तुका म्हणे चित्त करारे निर्मल म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राय तेथे येऊन गोपाळ राय येऊन गोपाळ राय निर्मळ झालं का त्या पद्धतीने ते दाणे पडले का पक्षी येतात फळ पिकलं का रागू येतो अंतःकरण चित्त बुद्धी अहंकार आणि मंतव्य अशा पद्धतीने शुद्ध झालं नाही का तर मग काय करतो भगवंत त्या ठिकाणी येऊन त्याला बोलवायला नाही लागत आपण देवाला रोज बोलवतो किंवा देवाला भेटायला जातो पण एक दिवस देवाला वाटलं पाहिजे
का फक्त माझी आठवण करतोय, एक वेळ तरी मला त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्याने आठवण तरी काढली पाहिजे. जर आडखोळी लागली त्याला उचकी सांगतात ना, ती जर लागली माझी कोणीतरी आठवण काढली नाही का, त्या पद्धतीने माझी देवाने आठवण काढली पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. आजची दुष्काळ तयाला, आजची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. देवाने आपली आठवण काढली पाहिजे. संत महात्म्यांचे वाक्य जर भक्त काय करावं लागलं तर जाणीव व्हायची. जनाबाई म्हणते, या देवाच्या माझ्यावर एवढं उपकार आहे, नाही केली तुझी सेवा. इतकी स्वतःला म्हणते ते, देवा एवढं माझ्यावर उपकार केलं, नको ते कामं केलं माझी, परंतु मी कधी तुला आठवलं नाही. नाही केले तुझी सेवा, दुःख वाटे माझ्या जीवा, नष्ट पापीन मीहीन, नाही केले तुझे ध्यान, नष्ट पापेन मीहीन, रात्रंदिवस मज पासे, दळू कांडू लाग लाशे, नष्ट पापेन मीहीन, जे जे दुःख झाले मला, ते तू सोशील रे विठ्ठला. देवाचे आभार मानते जनाबाई. देवा माझ्यासाठी फार तू केलं, आपल्यासाठी नाही का केलं, आपल्यासाठी नाही का देवाने केलं, फार केलं. पण जनाबाई त्याचे तुरुण व्यक्त देवाचे करते. देवा हा मग देवा मला क्षमा करी देवराया, दाशी जणी लागे पाया, धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, ओ धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधून आदर, गळा बांधून आदर, गळा बांधून आदर, हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हो धरला धरला पंढरीचा कसा काय देवाला धरला, कोणता दोर आणला होता, प्रेमाने देवाला बांधला. प्रेमाने देव बांधला जातो, माणूस सुद्धा प्रेमाने बांधला जातो. कोणा करता नाही, पण एकदा प्रेमासाठी तो आपल्या जवळ येत असतोय. 15 मिनिटं राहिली, 15 मिनिटात आपण अगदी संपण्यावर आहोत. बरोबर आपण सुरुवात केलेली आहे 9ला, 5-10 मिनिटं जास्त झाली होती, पण आपण 9ला संपूया. कितीला? 11ला. बरं का, 11ला संपूया. पण मला नाही श्रोत्यांच्यामध्ये आलंच नाही, मला दिसलं. बरं का, पण ऊस गोड लागला म्हणून मुळं पण नाही ना खाजी. हे चांगले ना, ते चांगले पटलं म्हणून किती पण बोला नाही, फक्त 15 मिनिटं आपल्याकडे राहिले. जनाबाईने बाकी हृदयामध्ये सापडलं. हृदय बंदे खाना केला, हात विठ्ठल कोंडीला. देवाला आपण काय केलं पाहिजे, हृदयामध्ये साठवलं पाहिजे. बरं का, ज्याने हृदयामध्ये साठवला, नदी भरलेली बघितले का तुम्ही, जी नदी भरलेली आहे तिचा खळखळाट आवाज येतो. तुम्ही पण हो बोलता, भरलेल्या नदीचा आवाज येतो, भरलेल्या नदीचा कधी आवाज येत नाही असं मला वाटतंय. आणि जिच्यामध्ये थोडं पाणी आहे तिला खळखळाट फार. बरं का, माणसं ओळखायच्या खुणा आहेत त्या. बरं का, जे मडकं भरलेलं आहे
त्याला मारलं तर डब 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 वाजते आणि ज्या मटक्यामध्ये काहीच नाही, त्या ठणठण ठणठण आवाज येतो, ज्याचा आवाज जास्त येतो बरं का. ह्या खुणा आहे नाही का. मानत जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, भोग जाणे जे केले पूर्वजन्मीचे बरं का. हे सगळं ओळखायच्या खुणायचं संत महात्म्याने सांगितलंय. आजही मनुष्य बोलण्यावरून समजतो, फुलावरून झाडाची परीक्षा होते, शेतावरून भाताची परीक्षा होते. आजही माणसाने चालण्यावरून ओळखते, चालत आहे मग कळू येते, चालण्याने देखील ओळखता येते. म्हणून जनाबाईने देखील धरला. आणि त्यालाच काय करता, आमची केवळ मीराबाई म्हणते मीराबाई, एका रतनशेह राजाची मुलगी, पण वडिलांच्या बरोबर जावं ना कृष्णाची मूर्ती बघावी ना वेळ लागल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा राजस सुकुमार वेळ लावणारा ती रोज जायची आणि बघायची. आणि त्याचं वेळ लागलेले उपवर झाली मुलगी आणि वडील म्हणतात, आई म्हणते आता पोर आपली काय झालेले पोर झाले, लग्न केलं पाहिजे. एक दिवस मीराबाईला विचारलं, मीराबाई आता मोठी झालीस तू नाही का, तू सप्त्यामध्ये जाते, कीर्तनामध्ये नाचते, कुठं पण फुगड्या खेळते, हे बरोबर नाही, तुझं वय झालंय आता अशी म्हणतात लोक बरं का. पण त्याची लाज बाकी मीराबाईला काही वाटत नव्हती. जेव्हा करता वेळा झाला पाहिजे, लाज भय चिंता दुरावीला मान न कळे साधन यापर्यंत. लाज भय चिंता, मला कोणी हसतंय का, मला बोलतंय का, मी कसं नाचतोय, म्हातारं बाबा कसे नाचत होते. मग पोरं सांगतील का, बघा म्हातारं एवढं झालं तर उड्या मारतोय, इथं मारू दे ना उड्या मारलं तर नाही का. आणि त्या पद्धतीने मीराबाई नाचायची, पैंजण घालायची, घुंगरू बांधायची आणि मग बाकी जायची आणि संतांच्या मध्ये नाचायची. राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन पायो, राम जी मैंने राम रतन धन पायो, राम जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिका ते मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिका ते मेरे सद्गुरु. कृपा करे अपना पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. माझ्यावर गुरुने कृपा केली आणि मला अमोलिक तत्ववशी महावाक्याचा उपदेश केला आणि तो मला दिला. त्याच्यामुळे माझ्या गुरुने कृपा केली, रोहिदासांनी. कोणी केली? माझ्या जीवनामध्ये मला रोहिदास गुरु मिळाले. त्याने माझ्यावर उपदेश केला, कृपा करून मला काय केलं, मला ते नाम दिलं आणि त्या नामाच्या जोरावर मी काय केले, नाचते. ते त्यावेळेला बाकी लोक बाकी हसायला लागले, निंदा कर. राजाची पोरगी बघा ना कशी नाचते कीर्तनामध्ये. त्या दुसरी कोणाची असते तर कधीच शिक्षा केली असते. राजा नव्हतो, वाईट वाटलं त्यांना, लोक निंदा करायला लागले. ठरवलं अशी पोरगी नको, आता तिला आपण काय करू, मारून टाकू. आता विषयाचा प्याला भरला आणि मग बाकी राणीला सांगितलं, दे नेऊन मरू दे, मेली तर पोर. कीर्तनामध्ये जर नाचते ना, पै घुंगरू बांध कर नाचे रे मेरा आशिरे, अशा पद्धतीने ती जाचे नाचायची. विषयाचा प्याला घेतला आणि तिला नेऊन दिला. मेरा घे आता हा विषयाचा प्याला, तुझ्या बापाने पाठवलेला आहे, ऐकत नाही तू सांगून. लग्न करायचं ते लग्न मी कधीच केलंय, लावलंय मी त्या भगवंत कृष्णाशी. त्यावेळेला तिने तो घेतला आणि देवाच्या पुढे गेली. देवा, तुझं भजन करून जर मरण येत असेल तर करेल कोणी भजन? का मीराबाई भजन करत होते ना, तिला विषयाचा प्याला दिला. जर मी मेले तर तुझं भजन कोणी करणार, लक्षात ठेव. देवाला दाखवून ना तसाच विषयाचा गटगटा प्याला गेला. मीराबाई विष प्याली, जन्म मरण विसरली आणि देवाचा कंठ बाकी तशी निळा राहिला. देवाने साक्ष ठेवली. देव कधी मरून देत नाही. कशाचा? नामाचा परिणाम आहे. नामाच्या बळ इथं काय केलंय, शारीरिक बळ आहे, भक्तीचं बळ आहे, सत्याचं बळ आहे, भावाचं बळ आहे, अनेकाचं बळ आहे, पण नामाचं बळ बाकी विशेष आहे. त्याला नमवता येतं. यमधर्म सांगत होता, तुम्हा नाही ते सत्ता, जेथे होई हरिकथा सदा घोष नामाचा. अशा वेळी जिथं भगवंताचं नामस्मरण चालतंय तिथं बाकी कधी तुम्ही जायचं नाही. एक वेळा आपण त्या भगवंताचा आपण नामस्मरण विठोबा कुमार
सर्वता कळी काळाचा माथा सुटे मारू वैकुंठचा देव आणू या कीर्तनी विठ्ठल गाऊन नाचुरंगी सुखाचा सोहळा करुणे दिवाळी प्रेमे वनवाळी चित्ते धरू वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी विठ्ठल गाऊन नाचुरंगी. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात अशा पद्धतीने भक्ती केल्यानं नामस्मरण केली तर 4 मुक्ती स्वलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता 4 मुक्ती येऊन तुझ्या बोलून लोटांगण घालतील. अशा पद्धतीने बोलायचं तर चाल थोडक्यात शिंगल बोला नाही तर वेळ झालेला आहे. तुका म्हणे देवा भक्ती मार्ग धरा सावता म्हणे देवा भक्ती मार्ग धरा सुखता म्हणे सा भक्ती मार्ग करा सावता म्हणे सा भक्ती मार्ग करा तेने भक्तीच्या बोलणे तेने भक्तीच्या वैकुंठीचा देव अनुया कीर्तने वैकुंठीचा देव अनुया कीर्तने भक्ती करा भक्ती है तेने भक्ती भक्ती है वैकुंठीचा देव अनुया कीर्तने वैकुंठीचा देव अनुया कीर्तने विठ्ठल गाऊने नाच रंगे नाच रंगे विठ्ठल गाऊने नाच रंगे नाच रंगे नाच रंगे विठ्ठल गाऊने विठ्ठल गाऊने विठ्ठल गाऊने नाच रंगे विठ्ठल गाऊने नाच रंगी नाच रंगी नाच रंगी विठ्ठल गाऊने नाच रंगे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली